यदि 2011 में भारत का स्वतंत्रता दिवस सोमवार को था तो 2014 में क्रिसमस दिन किस दिन पड़ा? क्रिसमस हा 25 डिसेंबर रोजी असतो. तुम्हाला माहिती म्हणून सांगतो सोडा. दोन 2011 15 ऑगस्ट स्वतंत्र असतो 15 ऑगस्ट. आता ऑगस्ट 15 डिसेंबर 11 आपण वाटून करायला नेक्स्ट टाइम आपल्याला 30 32 32 33 23 ऑगस्ट किती दिवसांचा 31 चा जी तारीख असते ती मायनस करायची किती आले बरोबर. आता 2011 ऑगस्ट किती जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट ऑगस्ट दिवशी झाले 16 16 10 36 2011 दिवस आले 36 दिवस 14 चे काढायचे तारीख काय आहे 25 डिसेंबर. 2011 नंतर 2012 13 2014 14 चे दिवस आपण नंतर बोलू. 12 लिहिते साधारण लिहिते 2 दिवस 13 साधारण ठीक. 14 तारीख आहे 25 डिसेंबर. मग आता जानेवारी पासून तर डिसेंबर मध्ये पूर्ण दिवस मोजावे लागतील. आता डिसेंबरची तारीख यायची तशी 3 3 6 2 8 11 13 16 19 21 3 24 24 2 26 26 25 38 38 ने 39 39 ने 40 40 ने 50 बरोबर 36 आपण 16 ऑगस्ट चे उरले शिल्लक दिवस ऑगस्ट महिन्याचे आणि इथून ऑगस्ट पासून पुढचे 10 दिवस 5 5 10 16 10 26 एक मिनिट आय 28 29 30 80 दिवस आले 80 7 1 7 7 1 7 किती दिवस उरले 3. वार काय होता सोमवार 1 2 3 मंगळवार बुधवार गुरुवार. काय होतं यदि 31 डिसेंबर 2015 को गुरुवार था. गुरुवार याला हिंदीमध्ये बृहस्पतिवार म्हणतात ना. तो 1 जुलै 2020 को कौन सा दिन है? काय करायचं बघा ती पहिली तारीख आहे जसं तशी घ्यायची किती बरोबर किती गुरुवार बरं ठीक आहे.
आता डिसेंबर किती दिवसांचा आहे 31 31 द्या 31 मधून 31 म्हणजे आपण बसताना आता काय करू 2016 पासून तारीख कधी दिली आपल्याला 20 दिली सोळाली सातारा आता 2020 ची तारीख काय जुलै तर जुलै न देता आपण काय करायचं जानेवारी पासून जुलै पर्यंत दिवस मोजायचे जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै जुलै तारीख काय दिली त्यांनी 1 आता 20 स्लिप आहे त्याच्यामुळे काय घ्यावं लागेल सर्व 1 घ्यावं लागेल कारण की लिप वर्षात फेब्रुवारी 29 चा असतो 3 1 4 3 7 7 2 9 9 3 12 14 14 आणि 1 3 4 5 किती 7 2 14 बाकी 6 गुरुवारला 1 2 3 4 5 शुक्रवार शनिवार रविवार सोमवार मंगळवार 1 जुलैला वार काय असणार यदि 5 फरवरी 2018 को सोमवार था तो 5 फरवरी 2009 को सप्ताह का कौन सा दिन होगा बघा बोल का बोल यदि 5 फरवरी 2018 को सोमवार तो 5 फरवरी 2009 को सप्ताह का कौन सा दिन होगा सिंपल असतं प्रश्न आता आपण मागची तारीख काढतो काय करायचं तो वर्ष बघा तारीख आणि महिना सेम त्याच्यावर फक्त वर्ष लिहा आता ही पण तारीख समान ती पण तारीख समान 2018 19 2017 दिवस झाला ना 2016 2015 14 13 12 11 10 बरोबर आपला दिवस जातो आता ज्यावेळेस आपण पुढचा वार काढायचो त्यावेळेस आपण काय करायचो पुढचा वार आहे आता आपण मागची तारीख काढतो त्यामध्ये 8 दिवस आहेत तर आपण काय करू आता रिवर्स करून घेऊ 8 काय वार आहे सोमवार एकदम सोपं असतं सांगतो सिंपल सांगतो तुमचं इकडे घ्यायचं म्हटलं दिवस परत तेच रिवर्स करावं लागतं त्यापेक्षा आपण सिंपल पद्धती ना 18 सोमवार होता ना सोमवारचा मागचा वार काय रविवार रविवारचा मागचा हा शनिवारचा मागचा बघा सॉरी बघा 16 लीप आहे त्याच्यामुळे रविवारच्या 1-2 दिवस पहिले रविवारच्या मागे काय शनिवारच्या मागे काय शुक्रवारच्या मागे गुरुवार म्हणजे लीप इयरला 2 दिवस मागे घ्यायचे जसं आपण पुढे घेतो तसं गुरुवारच्या मागे बुधवारच्या मागे मंगळवारच्या मागे 2 दिवस सोमवार रविवारच्या मागे शनिवारच्या मागे शुक्रवारच्या मागे गुरुवार ऑप्शन मध्ये बृहस्पतिवार असेल हिंदीमध्ये गुरुवारला बृहस्पतिवार असं गुरुवार
बघ एवढा वेळ रे उत्तर तो द्यायचं नसते ना. रविवार बर. अठरा ऑक्टोबर म्हटलं म्हणजे आता बघा किती 2003 वर्ष. आता ऑक्टोबर 2003 आपण ऑर्डर सोडवतो. इसके आपल्याला 30 32 32 33 23 आता ऑक्टोबर किती दिवसांचा असतो. तारीख काय आता किती उरले हो बोला. आता ऑक्टोबरचे 13 दिवस. ऑक्टोबर कुठे आला इथं 13 प्लस 5 किती 18 म्हणजे 2003 याचे दिवस किती 18 बरोबर आहे. आता 4 5 6 7 8 9 10 11 12 13 इथे 2001 वर्ष फक्त 4 घेतो 5 2004 2005 6 7 8 11 12 13 14 15 16 17 18 आता 2019 ची तारीख काय दिली 18 एप्रिल दिली. आता लीप याच्यात त्याच्यावर 2 दिवस साधारण 2 साधारण 2 साधारण 2 साधारण 2 साधारण. आता साधारण एक वार लिपला 2 वार. 19 तारीख काय एप्रिल 18 जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल. आता 2019 लिप आहे का साधारण त्याच्यावर 0 असतात. जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल तारीख काय 18 18 3 21 21 3 24 समजते ना. या महिन्याच्या डिसेंबर पर्यंत सुरुवातीची तारीख डिसेंबर मध्ये काउंट करायची. शेवटची तारीख जानेवारी पासून आपण पुढची तारीख काढत असतो. 18 20 21 22 23 25 26 27 3 4 5 6 8 9 10 34 34 आणि 27 आता जो जी बेरीज आहे शेवटची त्याला भागायची 7 7 किती 56 बाकी 5 वार काय आता बरेच 1 2 3 4 5 रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार म्हणजे 18 एप्रिलला काय वार होता 305 ला 7 भागा साधारण वर्षात बघा सामान्य वर्ष म्हणजे तर 52 सप्ताह प्लस 1 दिन बरोबर. टोटल किती दिवस 300 52 सप्ताह. एक सप्ताह किती दिवसांचा असतो 7 दिवसांचा बरोबर. आता 52 गुणिले 7 केला 7 2 14 7 आपला 35 36 आणि एक एक्स्ट्रा दिवस समजतंय. 365 ला पूर्ण भाग नंतर बाकी एक म्हणजे विषय लीप वर्षात 52
52 सत्ता प्लस 2 म्हणजे 366. सांगायचं तात्पर्य सामान्य वर्षात विषम दिवस 1 आणि लीप वर्षात विषम दिवस 2. समजतंय? लिहून घ्या. एवढं फक्त लक्षात ठेवा.